मध्ये श्वासाश्वासामध्ये विणले तुम्ही राज पाना पाना। नमस्कार गाईज, परत एकदा तुमचं स्वागत करतो सफर विथ आकाश या चॅनलवरती। तर आता दिवाळी आल्या म्हटल्यावरती शॉपिंग आली किंवा मग किल्ले बांधण्याचं काम आलं किंवा मग भरपूर प्रकारची सजावट आली, लायटिंग, परत फटाके सगळं आपण घ्यायला धावतो। तर आता आमच्या इकडे सुद्धा असंच काहीच झालं, किल्ले बांधायचं काम चाललं। आम्ही सुद्धा प्रतापगड किल्ला तयार करायला घेतलाय। तर आता आपण जाणार आहोत प्रतापगड किल्ला बघायला। तर आमच्या गडाचं कुठपर्यंत काम आलं हे पण तुम्हाला दाखवतो मी। तर आणि तिकडे चाललेली जी धावपळ किंवा तिकडे चाललेली प्रतापगडासाठी जी मेहनत चालली ती सुद्धा तुम्हाला दाखवेन। पण आता जाऊया आपण प्रतापगड किल्ले बघायला। तर तिकडे मावळे सुद्धा करायचे आहेत, भरपूर सारी कामं पण निघत। तर आता ती बघूया। तर जाऊया आपण प्रतापगडाचं कुठपर्यंत काम बांधणीवरती आलंय ते बघायला, चला। दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नाव। तर आता आम्ही आलोय माती शोधायला, गाडीवरून आलोय त्यामुळे मला मध्ये शूट करायला भेटलं नाही, थोडंसं प्रॉब्लेमेटिक आहे इकडे। तर आता आलोय, आता आपण इकडनं जायचंय, माती शोधायला चाललोय आम्ही। कुठे आलोय बघा, माती। பார்த்து நின்று முறுகுலைந்த கயவர்கள் போக்கரித்த அசுர கூட்டம் கஞ்சதைக்கு பயந்ததே, நதிகள் வண்ணி சுருளுதே, கூறு போட்ட குருதியோட சிம்ம ரூப பாரு हरिनागम। गायजांना तर आपण आलोय मार्केटला, दिवाळीची जरा शॉपिंग करायला। थोडंसं बघूया काय भेटतंय काय। आता इकडनं मी तुम्हाला मार्केट दाखवतो। हा आता इकडचा कपड्यांचा मार्केट भरलाय फुल, तसं नवीन नवीन कपड्यांचं शोरूम आहे इकडे। सदरे किंवा मग तुम्हाला कुर्तीज, शर्ट पॅन्ट, टी शर्ट्स वगैरे हवे असतील तर भरपूर सारे अवेलेबल आहेत। आता आम्ही इकडनं चाललोय, मी गाडीवरनं आलोय। तर आता इकडनं जाऊया आपण पुढे। तर आता इकडे तर आलोय आपण, इकडे तुम्ही बघू शकता सगळं लेडीजचं असेल किंवा जेंट्स असेल, दोन्ही पण सगळं इकडे अवेलेबल आहे। तर इकडे सुद्धा लेडीजचे कपडे वगैरे तुम्हाला कुर्तीज किंवा मग तुमचे टी शर्ट्स वगैरे हवे असतील, जेंट्स असतील किंवा लेडीज असतील, दोन्ही पण अवेलेबल आहे कमी किमतीत। आता आपण इकडनं जाणार आहोत पुढे। तर आता रुपया आलाय, रुपयाला माहिती नाही, मी गाडी आणली आहे कारण थोडं गाडीवर तुझी बसायला फाटते। तर आता गाडी आणली तर तो येईल इकडनं, तर आपण त्याला भेटू। आणि मी इकडनं जायचं आपल्याला मार्केटमध्ये, आणि गेल्याच्यानंतर भरपूर सारे तुम्हाला मी दुकानं आणि शॉप्स दाखवतो, जे तुम्हाला तिकडे टी शर्ट्स वगैरे वेगवेगळे नवीन नवीन कपडे आले असेल ते। तर आता रुपया आपल्याला भेटलेला आहे, मला रुपया दाखवतो। इकडनं आला आहे गाडीवरनं पूल एकदम पद्धतशीर आला। आता आम्ही दोघं चाललो इकडनं, मी तुम्हाला दाखवतो नवीन नवीन शॉप। मकर चालू आणि पुढे ठेव। तर इकडे तुम्हाला दाखवतो, आता साईडला फिरू असं। तर इकडे सगळ्या दुकानं जीन्स पॅन्ट असतील किंवा मग खरे आता गर्दी बघा, कारण आता इकडे सगळे नवीन नवीन शॉप्स वगैरे तुम्हाला काय घ्यायचं असेल किंवा नवीन कपडे, सदरा झाला, कुर्ती झाली, जे पण असेल ते इकडे तुम्हाला कमी येतात किंवा मग होलसेलच्या मार्केटमध्ये सुद्धा भेटतील। पायी धरणी पावन झाली, सह्याद्रीला आज येती आता दख्खनचा गर्व हे सोन्याच्या फाळांना शेतीची लेणी करून काढी ह्यो मराठा मानी, आधारते यांत मानी बळीराज, रक्ताचा गर्व हे शिवाजी राज। शिवराज मर्दा
रांगडा जोश दाही दिशी घुमू देशील छत्रपतीचा घोष लढण्या संग्राम आज हो हळदे या मनघटी आम्हा करण्या तुम्हारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता हे राजे वीर वीर जी राजे हे वीर मातीचा आदर माझ्या मातीत फुलू दे. तर आता आपलं अर्ध्यापेक्षा जास्त काम झालं आहे. तर किल्ल्याचं काम होतं ते आता अर्ध्यापेक्षा जास्त झालं जे मी तुम्हाला दाखवलं नदीमध्ये. आणि आता कलर काम चालू आहे. बाकी फायनल काम इकडे मोठ्या बसता तिथं पण काम थोडं आताही फक्त घरं बनवायचं काम चालू आहे. घरं बनवण्याचं आता आपला थोडक्यात रेडी झालं आहे. त्याच्यानंतर मग इकडनं तिसरं पण काम चालू आहे. गेट झाले आता गेट लावल्याच्या नंतर आता काम फायनल होईल. त्याच्यानंतर मग आपला जो किल्ला आहे तयारी झालं त्याने बघूया. नमस्कार गाईज, लक्ष्मी पूजन आहे तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला कुटुंबाला लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज लक्ष्मी पूजनच्या एका चांगल्या मुहूर्तावरती किंवा आपण लक्ष्मी पूजनाच्या त्या दिवशी आज नवीन गोष्ट घेतली जी तुम्हाला मी डायरेक्ट दाखवून पहिलीच आहे. तर ती गोष्ट घ्यायला जायची. सेकंड थिंग तुम्हाला मी जो फोर्ट दाखवला त्याचा मी प्रतापगड बनवला होता त्याचा मिनी पार्ट होता. तर तो मिनी पार्ट तयार झाला आहे तो सुद्धा मी दाखवतो तुम्हाला आज. तर इकडनं जाऊया पहिला आपण किल्ला बघायला जो बनवला होता आम्ही एवढी मेहनत करून जो बनवला होता तो आता तयार झाला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला जी वस्तू घ्यायची तिकडे जायचं आहे गोरेगावला सुद्धा जायचं ती गोष्ट आणायला. तर इकडनं जाऊया. आता थोडा उशीर झाला आहे पण आपल्याला इकडनं जायचं आहे. तर आता इकडनं जाऊया मग बघूया आजचं लक्ष्मी पूजन कसं होतं काय होतं किंवा मग तुम्हाला लक्ष्मी पूजनाचा आनंद तो तुम्हाला दाखवतो. चला आता आपण इकडे जाऊया पहिला किल्ला बघायला. तर आता मी इकडनं निघालो तर आहे सरकारीचे तुम्हाला मी सांगितलं पण आता इकडे मागे शुभू आणि सुजल नाश्ता करायला थांबले काम आता इकडनं निघालं. शुभमच्या गाडीवरनं सुद्धा जायचं. शुभमची गाडी दाखवतो तुम्हाला एकदा. इथून जायलो तर आता इकडे फक्त थोडंसं इकडे आम्ही चाय पियाला थांबलो. चाय पिऊन झालं की इकडनं निघू आम्ही. इकडनं गेल्याच्या नंतर आम्हाला जायचं आहे गोरेगावला. इकडनं आता आम्ही जाऊ कल्टिश. आता मी इकडनं निघालो आहे गाडीवर तुझ्या गाडीत आहे. इकडनं मस्त आलो असे इकडनं जाऊन आम्हाला आता गाडी पिकअप करायची आहे. आता निघालो इकडनं जाऊ आम्ही मला गाडी. आता आपण इकडे आलो आहे. आपल्याला जायचं आहे समोर त्या साईडला. इकडे आपली गाडी घ्यायची आहे तर इकडनं आता जाऊया. तर आता आपली गाडी तर आली आहे. गाडीवर हेल्मेट सुद्धा आलं आहे. आता तुम्हाला मी गाडी दाखवतो एकदा. तर इकडे रतेश आहे मागून आता शुभम आणि सुजल येतोय. तर गाडी आपली आली आहे. गाडी आपली इकडे उभी आहे. तर गाडी आता आली. मी गाडी तुम्हाला एकदा दाखवतो. तर गाडी आपली नवीन होती जे तुम्हाला मी गिफ्ट बोललो ते गिफ्ट सुद्धा आपल्याकडे आलेलं. आता सुजल येतोय तिकडनं. त्याच्यानंतर आता आपण बघूया तिकडनं त्यांचं थोडंसं जे काम होतं ते करतायत. त्याच्यानंतर गाडी आपल्या हातात येईल. वेळ पडतोय मस्तपैकी. आता गाडी आली आहे. गणपती बाप्पा
नारळ फुटलेला आहे. आता आपली गाडी आपल्या हातात आली आहे. तर आता आपल्याकडे मस्तपैकी गाडी तर आली आहे. शुभम आणि रतीश गेला राऊंड मारायला. तर इकडनं आता बघूया, इकडे हेल्मेट तर आपल्याला भेटला आहे. मस्त हेल्मेट घेतला आणि तर शुभम गेला आहे राऊंड मारायला, गाडी चेकिंग करायला. आता आल्यावरती बघूया आपण. गाडी घेऊन तर आलाय मस्तपैकी, तर बघूया. त्या गाडीचा फर्स्ट राऊंड झालेला आपल्याकडे. पद्धतशीर रतीश गाडी घेऊन आलाय. एक्सपिरियन्स फुल आता चाललोय आम्ही लोक. आता गाडी तर आली आहे आमच्याकडे, तर गाडी घेऊन चाललोय. हेल्मेट वगैरे सगळं भेटलंय, कवर पण आलं आपल्याकडे. तर रतीश गाडीची पूजा वगैरे करून तर निघतोय आम्ही लोक. तर आता इकडनं निघालेलो तर आपण गाडी घेतली आहे. शुभम गाडी चालवतोय कारण आपण जरा थोडा एक्सपिरियन्स लो बजेट आहे. तर इकडनं निघालो आहे. शुभमच्या हातात गाडी आहे, तर मस्त बजेट आहे. गाडी तर आता चालू आहे. इकडनं जाऊया आणि घरी जाऊन एक्सपिरियन्स पेपर पेपर वगैरे बघूया. आम्ही थोडा घाई गडबडीत निघालो, गाडीच्या उत्साहात. जाऊया इकडनं. तर आता इकडनं पद्धतशीर निघालोय. आता थोडंसं पेट्रोल टाकायचं आहे. शुभमला आमच्या राजावानी फील येतं, त्याच्यामुळे आता बघूया आता पण पुढे कसं झालंय. तर आता पद्धतशीर पहिलीच गाडी खोललेली आहे, नंतर आता बघूया. इकडे शुभम चाललाय मस्त सुंदर गाडी घेऊन. आपल्या गाडी 2 गाड्या निघाल्यात. तर आता नवीन गाडीमध्ये मस्त आहे की पेट्रोल भरायचं आहे. तर आता इकडे पेट्रोल भरूया आणि मग पुढे आता आपण जायचं घरी. घरी गेल्यावरती आपल्याला एक्सपिरियन्स करतो. मम्मी पप्पा यांचं काय मस्त एक्सपिरियन्स बघूया. पेट्रोल भरून आम्ही तर सगळे निघालोय. फुल पद्धतशीर गँगच्या गँग निघाले. इकडे शुभम हे आपल्या इकडे काढूया ना, तिकडे काय आलं रे, काय आलं ये. रतीशला थोडस क्राईंग आलंय. पहिली गाडी आली, अक्षरशः रडायला आलाय. कारण काढूया त्याचा फोटो काढूया आपण. आता रतीशचं क्राईंग आलंय, तर थोडा फोटो सेशन करूया आणि मग निघूया. इकडे रतीशला थोडस क्राईंग आलं. तर पहिली गाडी आली त्याच्यामुळे रतीश थोडस झालंय, सॅडी झालाय. आता रतीशचा तरी नारळ फोडला, पण गाडीचं पण लक आहे. तर रिक्षावाल्याची थोडं असं झाकूक झालं, पण असतात मुल्या आपले पण दिवस कधीतरी होते. पण आता ते सध्या आले. आता बघूया. तशीच गाडीने आम्हाला 85-90 पर्यंत फुल सप्तावर आणली गाडी. तर इकडनं निघत आहे. पोहोचू 10-15 मिनिटात घरी. इकडनं आता गेल्यावरती आपल्याला मम्मी पप्पा यांचे एक्सप्रेशन्स बघायचे. सोम सुद्धा आहे घरी. बाकीचे होते ते ठीक आहे, ऑफिसला गेले. आल्यावरती संध्याकाळपर्यंत कळेलच आपल्याला. परंतु आता जायचंय, इकडनं गेल्यावरती बघू. इकडनं पोचलो एरियामध्ये. इकडनं घरी जाऊन बघूया. मी तर आले इकडे. आपलं चालू आहे, गाडीची पूजा करते. शुभम इकडे लावायला, ह्याला लाव, नाही तर ह्याला वरती लावा. इकडे वरती स्वस्तिक काढे बाई. इकडे तेल नको, भेंडी तेल घे, नाही तर चालेल. तात्पुरती नंतर मग हा तेच बोलू वर ठेव. आता वरती नको, नको नको इकडे लाव रे पप्पा. कधी ते
जास्त आता हे आले काठी वगैरे सगळं चालू आहे. जागा की तर आता आपली गाडी आली. मी तुम्हाला गाडी तर दाखवली. गाडी तर सगळं दाखवलं. किल्ला सुद्धा दाखवला. दिवाळीचं नवीन मेंबर आला म्हणजे तीच गाडी आपली ती सुद्धा दाखवली. आता आमचं जाईल तर रांगोळी काढायचं एक कोणता दरवर्षी यावर्षी आमच्याकडे रांगोळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोण ना कोण देवांच्या रांगोळ्या काढतात. लक्ष्मीचं एक रांगोळी काढली जाते. तर आमच्या आता इकडे सुद्धा रांगोळीचं भक्ती काढते. तर आता बघूया आपण रांगोळी कुठल्या कुठल्या प्रकारचे देवे आले किंवा लक्ष्मीपूजनचं काय काय रांगोळ्या काढल्या ते बघायला लागेल. तर जाऊया आपण आता रांगोळ्या बघायला. चला. तर पहिली रांगोळी भक्तीची चालू आली. तर आमच्याकडे कुलस्वामीने आली. तर इकडे आता भक्तीचं रंगकाम चालू आहे. फायनली रांगोळी तर स्केच रेडी झालं आहे. इकडे कुलस्वामीने आले. तर जाऊया आपण मैथिलीच इकडे बघायला. इकडे आली मैथिलीची रांगोळी. आता पुढे जाऊन बघायचं आहे. आता इकडे ऋतुजाची रांगोळी रेडी होते. सगळ्यांचं कलर काम चालू असल्यामुळे आता साचे बघायला भेटतील. एक एक तुम्हाला रांगोळ्या दाखवतो. स्वतःची घेऊन रांगोळी तयार होते एकदम पद्धतशीर. लक्ष्मीपूजनचं नवीन रांगोळीचं नवीन सध्या साचा तयार आहे आणि इकडे बाकीचं रांगोळी तयार होईल. आता सौम्याकडनं रांगोळी तयार होते. झाल्यावरती आपण एकदा पुरत बघूया. आता आपल्याकडे रुपयाची भाजी म्हणजे आपल्या रुपयाच्या भाजीने एक रांगोळी काढली आहे. सध्या काम वर्किंगमध्ये प्रोग्रेस वर्किंग पण आता सध्या रांगोळी चालू आहे. तर तुझ्या भाजीचा थोडा का फुल एकदम पद्धतशीर काय नाही काय टेन्शनच नाही आपल्याला. रांगोळी अर्धी खाली सरकले थोडीशी वरती सरकवणार ना तर आता फायनली ते काम झालं. आता थोडंसं प्रोग्रेसमध्ये तर बघूया कुठपर्यंत रांगोळी होते. इकडे फुल पद्धतशीर आमचा आर्टिस्ट बसला आहे काढून एकदम त्यापैकी पावसाची हजेरी लावली. पावसाने वाट लावली आणि मैत्रीच्या रांगोळीची वाट. तर आता आपल्याकडे लक्ष्मीपूजनची इथे तयारी झाली आहे. पूर्ण तयारी झाली. तुम्हाला लक्ष्मीपूजनचं जो आमच्याकडे पूजा घातली किंवा जे पूजन केलं ते दाखवतो. त्याच्यानंतर आपण बघूया. मी जाणार तिकडनं फोटो काढायला. आता आपण लक्ष्मीपूजनचं जे पूजन केलं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते. आम्ही आलो इकडे ब्रिज खाली फोटो काढायला आलो होतो. तर आता थोडंसं फोटो शूटिंग चालू दाखवतो तुम्हाला. इकडे लाईव्ह फोटो असं इकडे ऋतुजा आहे शुभम आहे फोटोग्राफी शुभमच चालू. इकडे बघते पद्धतशीर आता फोटो सेशन वगैरे चालू. इकडे शुभम आला आहे फोटो सेशन चालू आहे. तर आता दिवाळीनं जेवढं मी तुम्हाला मजा दाखवत आली जसं किल्ला झाला किंवा मग आमच्या इथल्या रांगोळ्या झाल्या. तर थोड्या पावसाने पण माती केली त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला रंगवलेल्या रांगोळ्या सुद्धा दाखवता आल्या नाही मला. पण मी जेवढं होतं तेवढं ट्राय केलं. पावसामुळे थोडीशी वाट सुद्धा लागली. काही रांगोळ्या धुतल्या गेल्या. त्याच्यानंतर मग आम्हाला थोडंसं फोटो सेशन होतं ते सुद्धा बरोबर करता आलं नाही. सो हा ब्लॉग कसा वाटला काय वाटला किंवा मग आम्ही जे गाडीचं सेलिब्रेशन केलं ते सुद्धा कसं वाटलं नक्की सांगा. लाईक करा
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत परत एकदा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ठिकाणी, नवीन जागी. तोपर्यंत बाय बाय.